नमस्कार, मी गणेश खरे, रांगोळी आर्टिस्ट आहे। आता तुम्ही इथे पाहत आहात ती धान्यांची रांगोळी आहे। तर ती रांगोळी आहे मी आणि माझे दोन सहकारी आर्थिक हिस्ते आणि सुजित वाल्मिके यांनी मिळून 2 दिवसामध्ये जवळपास 18 तास काम करून ही जी रांगोळी साकारलेली आहे। त्यामध्ये गहू, ज्वारी, तीळ अशा प्रकारचे जवळपास 8 ते 10 प्रकारचे धान्य, 60 ते 65 किलो धान्य वापरून ही जी रांगोळी आहे ती साकारलेली आहे। नॉर्मली आपण चित्र पेंटिंग वगैरे करतो, त्यामध्ये कलर्स वगैरे नॉर्मल कलर्स शेड्स वगैरे उपलब्ध होतात, पण ते धान्यांची रांगोळी साकारताना त्यामध्ये आपल्याला जो शेड मिळतो आहे, जे धान्य मिळते ते वापरून आपल्याला शेड्स बनवायला लागतात आणि त्याचं शेडिंग करणं धान्यामध्ये खूप अवघड होते। जास्तीत जास्त आम्ही प्रयत्न करून मोदींचा जो हावभाव आहे तो त्या धान्यांच्या रांगोळीमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे। थँक्यू। माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त श्री गणेश खरे रांगोळी तज्ञ यांनी धान्य व डाळीपासून एक प्रतिमा तयार केली आहे। ती तापकीर गल्लीतील कालिका मंदिरामध्ये बघण्यास 3 दिवस उपलब्ध आहे। लोकप्रिय पंतप्रधान आणि जगातील शक्तिशाली नेतृत्व आदरणीय मोदी साहेबांचा 17 सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे। संपूर्ण देशाला विकासाची एक वेगळी गती देऊन जगाला दिशा देण्याचं काम ज्या पंतप्रधानांच्या माध्यमातून चालू आहे, त्यांच्या अथक परिश्रमातून देशातील 140 कोटी जनतेला सुखी, समृद्धी, समाधानी करण्याचा प्रयत्न त्यांच्या कष्टातून, कार्यातून चाललेला आहे। अशा सेवाभावी वृत्तीच्या देशाच्या पंतप्रधानांना 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर हा जो 2 ऑक्टोंबर आपल्या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती आहे, तोपर्यंत भारतीय जनता पार्टी हा सेवा पंधरवडा हा साजरा करत आहे। त्याचपूर्वी आमच्या पक्षाचे पदाधिकारी किशोरजी तरवडे यांनी सुधीर शिंदे यांच्या कल्पनेतून गणेश खरे व त्यांच्या सहकार्यातून आत्ता आगळीवेगळी देशातील पहिली अन्नधान्यातली 18x10ची रांगोळी या ठिकाणी साकारलेली आहे आणि ह्याच्यातून मोदी साहेबांची अतिशय सुंदर प्रतिमा तयार झालेली आहे। आपल्या माध्यमातून मी सर्व जनतेला आवाहन करेन की ही 3 दिवस असणारी उपलब्धता 3 दिवस आहे का? मोदी साहेबांची ही कलाकृती, साकारलेली कलाकृती ही आपण जरूर बघावी। कालिका माता मंदिर तपकीर गल्लीमध्ये 3 दिवस ही आपल्याला बघायला उपलब्ध आहे।